घड्याळाचा काटा पुढे सरकत चाललाय, वाळूचे कण हातातून निसटून चालले। लवकर काहीतरी कर, नाहीतर त्याच वाळूचा कण होशील। साहेब काय झालं? भवानी 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 चिक्कार पैसे जमले ना की आपण तुझं लगीन करून टाकूया। हो, पण लग्न करायला एक मुलगा सुद्धा लागतो। मी मुलगा बघून ठेवलाय, लय भारी आहे। मग त्या नवऱ्या मुलीला सुद्धा कळू दे त्या नवऱ्या मुलाचं नाव। राजन, राजन साई शेट्टी। जी फार चुरू चुरू चालायला लागली रे तुझी। मला माहिती आहे। म्हणे राजन, तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर मी जाऊन आलो, पण तिथं तोतापुरी आंबेवडं कुलूप होतं। अरे इकडे तिकडे गेली असेल, गावात चौकशी करायची। वय केली चौकशी मी, मग पण वनिता नावाची बाई त्या अख्ख्या गावातच नाहीये। या वाकणीसनी पत्ता बिट्टा तर कट नाही ना केला, मारली बिरली तर नाही ना? आई बाबा कुठे नाही आले? म्हणजे कुठे ते कळलं तर असेल ना? नाही। गण्याने सांगितलेल्या पत्त्यावर शोधलंस का? हा, तो मुकादम भेटला मला, पण त्याला माहित नाही कुठे गेले ते। अशी कशी दोन माणसं अचानक गायब होऊ शकतात? वाकण्या तुला अजून ठाऊक नाही रे, तू कुठल्या वारुळ्यावर काठी मारली? ज्यांची काठी होती त्यांना बोला साहेब, वारुळ पण त्यांनीच आम्हाला दाखवलंय। थोडं थांब रे वाकण्या, थोडं थांब। आमच्या दरबारामध्ये न्याय निवाडा माणसं बघून होत नाही, गुन्हा बघून होतो। आता तुला पायपीट करायची काही गरज नाहीये। वाकणीसांशी बोललीये मी, ते बोलतील तुझ्याशी। तुमचे खूप उपकार होतील माझ्यावर, मी हे आयुष्यभर विसरू शकत नाही। अरे उपकारांची आठवण ठेवण्यापेक्षा दिलेलं काम मन लावून कर। तिला काय झालं रडायला? मी सोलापूरला गेलो होतो तिच्या आई वडिलांना शोधायला, पण ते नव्हते तिथे आणि कुणालाच माहित नाही कुठे गेलेत ते। मी सांगते वाकणीसांना, ते करतील चौकशी। खूप दिवसात त्यांना पाहिलं पण नाही। हो, पण म्हंटल ना रडू नकोस म्हणून। त्यांना शोधायची जबाबदारी माझी, बस। काल रात्री माझ्या स्वप्नात शंभू महादेव आले होते। माझं स्वप्न कधी खोटं ठरलेलं नाहीये। शंभू महादेवानं मला स्वप्नात सांगितलं की तुझ्या मुलीच्या पोटी माझा अंश जन्माला येतोय। तेव्हा जावई बापू, माझी विनंती एवढीच आहे की त्या मुलाचं नाव महादेवाच्या नावावरून ठेवण्यात यावं। येतो शास्त्री बुवा, तुमच्या तोंडात साखर पडो। आता मरता मरता वाचलो मी उठलो तिथून आणि ते पात्र घुसलं त्या उशीत। अंघोळ करतोस का? ताजं तवानं वाटेल बघ तुला। मी दामूला सांगते गिझर लावायला। नको नको, गिझर नको, गिझर शॉक लागेल। नको नको, ते गरम पाणी। त्यापेक्षा गार पाण्याने आंघोळ करेन मी। गार पाणी परवडेल मला। नको, शॉक लागण्यापेक्षा थंडीने कुडकुडल्याच नको।